सातारा शहरातील सातारा नगर परिषद कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्णय, विषयपत्रिकेतील मुद्दे आणि त्यावरील कार्यवाही याबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। 7 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आर्थिक, आरोग्य, कर्मचारी नेमणूक तसेच कचरा डेपो यांसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करत सभा घाईगडबडीत पार पडल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान लोकशाहीत नागरिक हा राजा आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जबाबदारीने वागावे असा इशाराही याचिकाकर्त्यांकडून देण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे सातारा नगर परिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा शहर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 7 एप्रिल 2026 रोजी पार पडली। या सभेमध्ये 5 ते 42 विषयाचे वाचन करून ते एकमताने मंजूर करण्यात आले। हा जो डाव आपल्याला होता, या संदर्भात मुख्य अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली होती, मात्र दोघांनी या तक्रारीची दखल न घेता कोणती कारवाई न केल्याने मी मुंबई उच्च न्यायालयातील सर्किट बेंच कोल्हापूर येथे न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे। सदरची जनहित याचिका दाखल झाली असून त्याचा क्रमांक 3544/2026 असा आहे। ही याचिका दाखल करण्याचं कारण म्हणजे 7 एप्रिल 2026 रोजी पार पडलेली सभा होती। या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, विषय न वाचन करताच आरोग्य कर्मचाऱ्यांचं नियुक्त्या या संदर्भामध्ये विविध विषय होते। सोनगाव कचरा डेपो होतो, या संदर्भातले विषय वाचन करूनच फक्त मंजूर करण्यात आले। मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याआधी कोणत्याही नगरसेवकाला विचार घेतलेला नाही। जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी सातारा नगर परिषदेच्या सर्व सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सभापती यांनी केलेले आहे। या संदर्भामध्ये सदरची याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेचा निर्णय होईपर्यंत 7 मे 2026 चे झालेले विषय आहेत ते मंजूर करण्यात येऊ नये असं याचिकेत म्हटलेलं आहे। कोणीही बादशाहसारखं या ठिकाणी सातारा नगर परिषद वाचू नये। मी बघतो, करतो, डन झाले अशा प्रकारच्या बातम्या करून, गोलमाल करून, बनवण्या करून आपण या प्रकारचा नगरसेवकांना अडचण आणण्याचा प्रयत्न करतायत। काय एक जण असे आहेत की ते अमूल्य आपला वेळ वाचवत आहेत आणि हसून लोकांचं स्वागत करायचं आणि मात्र वरवंटा लोकांच्या या लोकशाहीवरती गळा घोटण्याचं काम करायचं, असं कृत्य सध्या सातारा नगरपालिकेत चालू आहे। या संदर्भामध्ये याचिका निर्णय होईपर्यंत मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी कोणती उचित कारवाई करू नये असं याचिकेत म्हटलेलं आहे। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।